तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज 2 दिवसांनी आलेलो आहे. 2 दिवस तब्येत बरी नव्हती, तर ठीक आहे आज आलोय. गाडी काढली, विचार केला की चहा पितो, पण त्या अगोदरच बुकिंग लागली आपल्याला आता अंधेरीची उबर मध्ये. रेट तर एवढा खास नाही, पण बुकिंग पण नाही वाजते. मग मी घेतली बुकिंग. आता बोललो इकडनं बाहेर निघूया, 1 तास दाखवतोय, 1 तास 6 मिनिटं. तर घेतली बुकिंग, ऍक्सेप्ट केली. आता जातो इकडनं, पिकअप घेतो आणि जाऊया आता अंधेरीला. तर मित्रांनो अंधेरीला ड्रॉप झालेला आपला आणि लगेच मला इकडनं म्हणजे बुकिंग चालू असतानाच एक पवईची बुकिंग वाजली. तर हा मी ऍक्सेप्ट केलेली आहे ती पवईची बुकिंग. आता घेतली आहे, जातो पवईला. चला तर मित्रांनो जाऊया पवईला. पाऊस जरा खतरनाकच आहे आज, म्हणजे जास्त नाहीये पण सर्व ठिकाणी पाऊस आहे आणि कंटिन्यू पाऊस आहे. तर ठीक आहे जातो आता पवईला, बघूया कसं काय. तर मित्रांनो झाली ती पण पवईची ट्रिप कम्प्लीट. आता मी इकडनं एक मंत्रालयाची ट्रिप घेतलेली आहे. बोललो बघू आता, ट्रॅफिक तर दाखवते. मी बोललो जे होईल ते होईल, जावतो आता मंत्रालयाला. तिकडनं तर काय भेटणार नाही, पण ट्रिप पण लागत होत्या, सगळ्या छोट्या छोट्या ट्रिप लागत होत्या. तर मंत्रालयाची ट्रिप मोठी होती म्हणून मी ऍक्सेप्ट केली. तर ठीक आहे बघूया, प्राइस पण चांगला आहे, प्राईम प्लस मध्ये बुकिंग होती म्हणून मी ऍक्सेप्ट केली होती. तर मित्रांनो आपली ती बुकिंग कॅन्सल झालेली आहे. काय माहिती काय सीन आहे भाई. मंत्रालयाची बुकिंग चांगली बुकिंग होती, कॅन्सल झाली. आता मी गोरेगावची बुकिंग घेतली आहे, प्राईम प्लस मध्येच घेतली होती, पण चांगलं फेअर आहे. तर ठीक आहे आता जातो गोरेगावला. तिकडनं येताना तर खूप ट्रॅफिक भेटेल. आता बघूया कसं काय, जे आहे ती ट्रॅफिक फेस करावीच लागणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो जाऊया आता गोरेगावला आणि मग तिकडनं बघूया आपल्या साईडची. म्हणजे मला वाटतं नवी मुंबई साईडचीच बुकिंग मी घेईन, नाहीतर मुंबई साईडची बुकिंग घेईन. येताना तर खूप ट्रॅफिक असेल, पण घ्यावी लागेल बुकिंग, तर काय करणार. तर ठीक आहे आता जातो गोरेगावला. जाताना तर पूर्ण मोकळा असेल, पण येताना खूप हेवी ट्रॅफिक असणार आहे. तर ठीक आहे भाई, एक साईड तर आपल्याला जावलं, ते जाऊया एका साईडने आता आणि मग येताना बघूया कसं काय. तर मित्रांनो आता इकडनं शिळफाट्याची ट्रिप लागत होत्या त्या, पण खूप ट्रॅफिक होता. 1 तास 1.25 तास सगळीकडेच दाखवत आहे. आता ही पण असणार, तरी मला एक दाखवलं आता 98 मिनिट्स, म्हणजे एक नाही करून 1.5 तासाच्या वरच. तरी आता बघू, मला तर वाटतं मला वाटतं पिकअप करता 2 तास तरी दाखवतील. आता ट्रॅफिक वाढतच असेल तर ठीक आहे, 2 तास तरी कसे पण लागतील. मग तिकडनं जर काम केलं तर ठीक आहे, या साईडला आलो तर, नाही तर मग घराच्या साईडला निघून जाईल. बघू आता तिकडनं कोणती बुकिंग लागते. पण मला तरी वाटतं की 2 तास तरी कसे पण दाखवणार, 1 तास 50 मिनिटं तरी कसे पण दाखवणार या म्हणजे ट्रिपसाठी. बघूया आता किती दाखवत आहेत, कारण का सकाळच्या वेळी मॅप पण असंच म्हणजे सेटअपच येतो की दाखवणार तुम्हाला एक आणि असणार एक. तर बघूया आता कसं काय. झाला शिळफाट्याचा ड्रॉप. आता चाललोय मी पलावाच्या दिशेने. बघा या साईडला खतरनाक ट्रॅफिक आहे आणि पूर्ण मुंबईमध्ये पण खतरनाक ट्रॅफिक आहे. पाऊस पण आहे या साईडला, तर खूप जास्त पाऊस आहे आणि बोललो कुठं अटकण्यापेक्षा डायरेक्ट घरीच जातो. त्यामुळे आता घरच्या साईडचीच कोणती तरी ट्रिप घेईन. त्या अगोदर नाश्ता करेन. सकाळपासून मी काहीच नाही खाल्लंय, तर बघू शकता तुम्ही खतरनाक ट्रॅफिक आहे. शिळफाटा रोड आहे हा, शिळफाटा. आणि अर्ध्या गाड्या रॉंग साईडनं पण येतात हे बघा. आता या साईडला पण ट्रॅफिक होणार, दोन्ही साईडला आता खतरनाक ट्रॅफिक होणार आहे, कारण का रॉंग साईडहून गाड्या यायला सुरुवात झाली की ट्रॅफिक व्हायला सुरुवात होते. हे बघा कमीत कमी आता मी 1 किलोमीटर तरी पुढे आलोय. 1 किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक आहे. तर अजून पण ट्रॅफिक पुढून आता वाढू शकेल, कारण का रॉंग साईडून गाड्या यायची सुरुवात झालेली आहे. हे बघा रॉंग साईडून पण गाड्या येतात. आता ट्रॅफिक जास्त होईल, त्यामुळे आता या साईडची ट्रिप घेणार नाही मी मुंबई साईडची. आता जे पण काय ते लोकल काम करेल, नाही तर मग जेवढं पण काम झालंय तेवढं आपलं ठीक आहे. पण जे पण आता काम करेल लोकल करेल, त्या अगोदर आता नाश्ता करून घेतो. चला तर मित्रांनो आता बघा सांताक्रूजची ट्रिप येते. 1 तास 117 मिनिटं. 117 मिनिटं म्हणजे 2 तास जवळजवळ. 2 तासाची ट्रिप आहे, काय मतलब नाही जाऊन. तर जे पण आता असेल ती कल्याण डोंबिवली या साईडची ट्रिप घेईल. अंबरनाथमध्ये पण मी ऐकलं काहीतरी इश्यू चालू आहे महाराष्ट्र बंदमुळे. तर आताच मी व्हिडिओ बघितली, एकाची गाडी कोणीतरी तोडली आहे. तर काय सीन आहे ते माहिती नाही अजून पण मला, पण व्हिडिओ आली होती मला. तर ठीक आहे मित्रांनो आता तिकडे नाही जाणार. ठाण्याला पण जायला 1.5 तास दाखवतो इकडनं. तर त्या बुकिंग पण नाही घेणार. कल्याण ईस्ट वेस्ट मध्येच फिरेन, डोंबिवलीमध्ये. अंबरनाथ बदलापूरला जाऊ शकतो, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही तिकडे. तर बघूया आता कोणती ट्रिप लागते इकडनं. त्या अगोदर काहीतरी नाश्ता करूया.
तर मित्रांनो आता आपल्याला डोंबिवलीची एक ट्रिप लागली आहे ओलामध्ये. आता जातोय पिकअपला. मी तिथेच होतो ऍक्च्युली. मी थोडंसं पुढे आलो आणि लगेच ती ट्रिप मी ऍक्सेप्ट केली तर बघितलं बाजूलाच होतं. तर ठीक आहे घेतोय पिकअप. हे बघा इथेच होता रिव्हर वूड मध्ये. हे बघा इथे रिव्हर वूड मध्येच आहे पिकअप. जातो आता पिकअप करतो आणि डोंबिवली ईस्टचीच बुकिंग आहे आणि मग डोंबिवली ईस्टला ड्रॉप करतो. मग बघूया पुढचं पुढे. तर मित्रांनो आता डोंबिवलीवरून मी ट्रिप ऍक्सेप्ट केलेली आहे आपल्या कल्याण ईस्टची काटेमारे नाक्याच्या जवळचीच. तर आता जातो पिकअप करतो आणि तिथूनच गेलो तर मी घरी जाईन. जर कोणती आसपासची ट्रिप वाजली तरच घेईन, कारण का आता सानपाडा वगैरे त्या ट्रिप पण पावणे 2 तास असेच म्हणजे ही पण बुकिंग कॅन्सल झाली आपली. तर काय विषय नाही, ठीक आहे. आता बघू आपण इकडनं दुसरी कोणती बुकिंग मिळाली तर, नाहीतर मग असंच एमटी पण घरी जाऊ शकतो मी, काय फरक नाही पडणार. तर बघूया आज म्हणजे जवळपासच्या बुकिंग नाही, ज्या आहेत त्या खूप लांबच्या बुकिंग आहेत आणि म्हणजे लांबच्या पण नाहीत, खूप टाइम म्हणजे असं जाणाऱ्या बुकिंग आहे. 1 मिनिट. तर तेच मित्रांनो ज्या पण बुकिंग लागतात ते अशाच लागतात आहेत. पेट्रोल बुकिंग वाजत नाहीयेत. आता बघा ही कोणती बुकिंग आली आहे, आयरोलीची बुकिंग आली बघा. अशाच बुकिंग येतात आहेत. ओलामध्ये आली बघा मुंब्राची बुकिंग. तर याच बुकिंग वाजतात ज्या बुकिंग मी घेणार नाहीये आता, कारण का त्या साईडला खूप ट्रॅफिक आहे आणि असं पण मुंबऱ्यामध्ये जातच नाही बाबा. तिकडे गेलो म्हणजे गाडीला 1-2 स्क्रॅच घेऊन यायचे कुठून तरी. तर ही बघा अंबरनाथची बुकिंग बघा, अंबरनाथचा फेअर बघा. तर भाई अशा बुकिंग तर नाही घेणार आहेत, त्यापेक्षा घरी गेलेलं बरं. तर ठीक आहे बघूया आता मित्रांनो. इकडे लावतो गाडी साईडला, भेटली तर कोणती बुकिंग ठीक आहे, नाही तर मग जाईन घरी. घुमून फिरून याच बुकिंग येतात. ही बघा बुकिंग बघा, काय बुकिंग आहे, काय घेणार 1.5 तास. ही बघा कामोट्याची बुकिंग बघा. भाई अशाच बुकिंग येतात त्या. मित्रांनो नाईट ट्रिप भेटली आपल्याला. पाऊस बघा कसला खतरनाक चालू आहे. तर ठीक आहे आता झाले जे आपलं ओव्हरऑल काम, ठीक आहे. आता घरी जातो आणि त्या अगोदर बघूया आपलं काम किती झालंय. आता नाही काढणार गाडी, आता मी आरामच करेन आणि जातो घरीच, कारण का आता काम करून पण मतलब नाही आणि ट्रॅफिक पण खूप आहे. तर बघूया गाडी साईडला घेतो आणि बघूया आज आपलं ओव्हरऑल काम किती झाले. जे पण झालं असेल ठीक आहे. 2 दिवस मी असं पण कामावरती नव्हतो. तर ठीक आहे, जे पण काय काम झालं असेल आता उद्या सकाळी लवकर उठेन आणि मग बघू. सकाळी लवकरच काढेन गाडी, पण उद्याचं पण वातावरण बघितलं पाहिजे कसं काय, पाऊस. तर ठीक आहे बघू आता उद्याचं कसं काय. तर मित्रांनो उबरमध्ये आपलं काम झालेलं आहे 871 रुपये आणि ओलामध्ये आपलं काम झालेलं आहे 1509 रुपये. तर ठीक आहे बघूया आपलं ओव्हरऑल काम आता किती झालेलं आहे आज. 871 आणि 1509 रुपये. तर मित्रांनो उबरमध्ये झालेले आहेत 871 रुपये प्लस ओलामध्ये झालेले आहेत 1509 रुपये. तर ओव्हरऑल आपलं 2300 रुपयाचं आज काम झालेलं आहे. जास्त काम नाही झालं आज. लवकर घरी पण निघून आलो आणि ट्रॅफिक पण खूप होती आणि पावसामुळे पण मी लवकर निघून आलो. तर ठीक आहे. मायनस आपला आज 550 सीएनजी गेला असेल आणि मायनस ओलाचे 66 रुपये मायनस उबरचे 100 रुपये. तर ओव्हरऑल आपलं 1600 रुपयाचं काम झालेलं आहे. मनासारखं काम तर नाही झालंय, पण आता ठीक आहे बघूया. आता काय ते पुढे बघता येईल. भाई एवढं म्हणजे खतरनाक ट्रॅफिक होती आणि कुठे म्हणजे जायला पण हालायला जागा नव्हती. प्लस ज्या बुकिंग लागत होत्या त्या पण म्हणजे एकदम 8-8, 9-9 किलोमीटरच्या होत्या, पण त्यांना जायला 48 मिनिटं 50 मिनिटं अशाच बुकिंग होत्या. मग त्या नाही ऍक्सेप्ट केल्या मी आणि मग जी लॉंग ट्रिप होत्या त्याच मी बघत होतो. लॉंग ट्रिप ऍक्सेप्ट केल्या, 2-3च लॉंग ट्रिप ऍक्सेप्ट केल्या. मला वाटतं ती मंत्रालयाची ट्रिप लागली होती मला, ती जर भेटली असेल चांगलं काम झालं असतं. तर ठीक आहे, पण ओव्हरऑल ठीकच काम आहे. आता बघूया उद्या कसं काय काम होते. उद्या पण याच टायमाला निघणार, उद्या चांगलं काम करेल. पण सेम असंच की पाऊस आणि सगळं जर नाही पाहिजे. तर बघू आता उद्याचा दिवस कसा जातो आपला. चला तर मित्रांनो आता आपण भेटूया उद्या.